टीव्ही सत्यमेव व्रतम। माजी मंत्री सतीश पाटील अजित पवार गटात 3 मे रोजी मुंबईत प्रवेश। शरद पवार गटाला मोठा धक्का। डॉक्टर सतीश पाटील अजित पवार गटात जाणार। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय। माजी मंत्री सतीश पाटील यांची माहिती। जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय। डॉक्टर सतीश पाटील यांनी स्वतः या प्रवेशाबाबतची माहिती दिली। 3 मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत। डॉक्टर सतीश पाटील यांनी सांगितलंय की अजित पवार यांच्याशी फोनवरून त्यांनी बातचीत झाली असून त्यांची प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे। आज त्यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांच्या प्रवेशाबाबतची भूमिका जाणून घेतली। विरोधात असल्यामुळे कामं होत नाही, त्यामुळे आपण सत्तेत असलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। त्यानुसार अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असं डॉक्टर सतीश पाटील म्हणाले। शरद पवार साहेबांशी बोलण्याची हिंमत नाही, मात्र जयंत पाटील यांना कल्पना दिली होती। तसेच आज सुप्रिया सुळे यांच्याशी सुद्धा याबाबत बोलणं झालं असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शरद पवार साहेबांनी मला खूप दिलं, त्यांच्या विरोधात किंवा इतर लोकांच्या विरोधात माझी कुठलीही नाराजी नाही असंही त्यांनी सांगितलं। शरद पवारांची साथ सोडून अजितदारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। नेमका हा निर्णय घेण्यामागची काय नेमकी भूमिका आहे? आज कार्यकर्त्यांसोबत बैठकी झाली, कधी हा प्रवेश होणार आहे, किती कार्यकर्ते आपल्यासोबत असणार? गेल्या 30-35 वर्षाची राजकीय वाटचाल पाहिली असता आदरणीय पवारसाहेबांच्यावरच नेतृत्वाची विश्वास ठेवून पवारसाहेबांना दैवत मानून आजही मी उद्या कुठेही गेलो तरी पवारसाहेब हेच आमचे दैवत राहील, त्यांच्यावर विश्वास ठेवूनच माझी राजकीय वाटचाल राहिली आहे। नुकतेच झालेल्या 24च्या विधानसभा निवडणूक मी त्यांच्याच पक्षाच्या वतीने म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच ही निवडणूक लढवली होती। ठीक आहे, जय पराजय मी जीवनात पाहिले, जीवन अनेक विधानसभा मी निवडलो, पराभूतही झालो, पण आपल्या तत्वापासून कधीही विचलित झालो नाही। आणि आज माझी काही विधानसभा लोकसभा नाही आहे, पण पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 35 वर्ष ती माणसं माझ्याबरोबर राहिली, माझ्या वडिलांबरोबर राहिली, अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही। आणि मग थोड्या थोड्या कामासाठी आजकाल राजकीय आपण पाहतो की प्रेशराईज करणं, त्याला त्रास देणं, ग्रामपंचायत पातळीवर त्रास देणं, अशा प्रकारचे अनेक प्रकार होतात। त्यावेळेला मात्र मग कुठेतरी आपण सत्तेत असावं अशा प्रकारची भूमिका आमच्याच कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांना कुठेतरी न्याय देता येईल या विश्वासानं माझ्या गेल्या 8-10 दिवसापासून प्रयत्न होता। आज मी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी सुद्धा चर्चा केली। सगळ्यांनी एकमताने सांगितले की आपण पक्ष आपला जुना एकच आहे, अजितदादाही आपलेच पक्षाचे नेते होते, त्यामुळे आपण काही वेगळं करतो आहोत, वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतो आहे, त्यापेक्षा अजितदादांबरोबर गेलेलं कधीही चांगलं राहील। आज शरद पवार साहेब आमचं दैवत आहे, पण शेवटी उद्या निवडणुकांना सामोरं जात असताना स्थानिक राजकारण माझ्या विरोधातला आमदारही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, त्यामुळे ते अनेक पातळीवर कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। मग अधिकारीसुद्धा त्याला बळी पडतात, मग ते जिल्हाधिकारी असतील, CO असतील, पोलीस यंत्रणा असेल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग आम्हाला संघर्ष करावा लागतो। त्यामुळे आज सत्ताधारीचं नेतृत्व मग कोणाकडे गेलं पाहिजे या प्रकारची भूमिका देत असताना आपण ज्या पक्षाच्या विचाराशी बांधील राहिलो तेच नेते आदरणीय अजितदादा उद्या आपलं नेतृत्व करत असताना आपल्याला न्याय देतील अशी भूमिका असल्यामुळे आज आमचा तो निर्णय जवळपास सर्व कार्यकर्त्यांसहित झालेला आहे। आणि अजितदादाशी गेल्या 8-10 दिवसापूर्वीची चर्चा झाली, त्याच्यात त्यांनी मला त्यांनी सांगितले की तुम्ही 3 तारखेला मुंबईला प्रवेश घ्या, त्यानंतर मग मतदारसंघात येऊ मोठा मेळावा आमचा होईल, त्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आमचा तो प्रवेश होईल। त्यामुळे आज जवळपास निर्णयाकडे गेलेलो आहे। आज सकाळी सुप्रियाताई यांचं देखील फोनवर बोलणं झालं। मी ताईंनाही सांगितलं की माझ्या अडचणी अशा आहेत आणि शेवटी दुःख तर त्यांनाही आहे, मलाही आहे। ज्या 30-35 वर्षाचा घरोबा आहे त्यांना मी बहीण मानतो, पवारसाहेबांना पितृतुल्य मानतो। शेवटी या गोष्टी करीत असताना दुःख तर नक्कीच आहे, पण शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावरच राजकारण असतं। त्यांना कुठेतरी असं जादांतरी सोडण्यापेक्षा एक चांगला पक्ष, चांगलं नेतृत्व मिळावं या उद्देशानं
अजितदादा पवार गटात माझा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. 3 तारखेला मी प्रवेश करणार आहे. त्या संदर्भात शरद पवारांशी काही बोलणं झालं आहे का? तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला आहे का? आणि किती नाही, कार्यकर्ते आपल्यासोबत मी अजून कुठलाही राजीनामा दिला नाही आणि साहेबाशी बोलण्याची हिंमत मला झालेली नाही खरं सांगायला. कोणत्या तोंडानं मी सांगेल की साहेब मी सोडतो आहे. मी फक्त सुप्रियाताईंचा फोन आला, त्यांना ही कल्पना दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं आज कार्यकर्त्यांशीच बोललो. आपण पाहिलं की प्रत्येक गावातला कार्यकर्ता आजही माझ्याबरोबर आहे. त्यांच्या विचाराने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. किती कार्यकर्ते असतील? हजारो कार्यकर्ते आहेत.